आता आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत। आता इथे आपल्या समोर एक आयताकृती पट्टी दिलेली आहे आणि त्या पट्टीचे 5 भाग केलेत। त्यातले 2 जांभळ्या रंगाने रंगवलेत आणि एक हिरव्या रंगाने रंगवलाय। आता हेच आपण अपूर्णांकांच्या भाषेमध्ये कसं म्हणू शकतो? आपण असं म्हणतो की 2 पंचमांश भाग हा जांभळा आहे आणि 1 पंचमांश भाग हा हिरवा आहे। आता मी जर असं म्हटलं की एकूण किती भाग रंगवलाय, तर याचा अर्थ आपण काय करतो? आपण या दोन्ही रंगांची बेरीज करतो आणि म्हणतो की 2/5 अधिक 1/5 बरोबर 3/5 एवढा भाग एकूण रंगवलेला आहे। आता हे सोपं आहे कारण आपण चित्रात बघून सांगू शकतो की 3/5 एवढा भाग रंगवलेला आहे। अजून एक उदाहरण बघूया। आता या पट्टीमध्ये दुसऱ्या पट्टीत पुन्हा जांभळा भाग आहे, ते 2च भाग रंगवलेले आहेत 5 पैकी आणि हिरवे आहेत ते 3 भाग रंगवलेत। म्हणजे मी एकूण किती भाग रंगवलेत? तर 5च्या 5 रंगवलेत। किंवा मी असं म्हणू शकते की मी अख्खी पट्टी रंगवली आहे। अपूर्णांकांच्या भाषेमध्ये असं म्हणता येईल की 2/5 अधिक 3/5 बरोबर 5/5 म्हणजे 5च्या 5 भाग रंगवलेले आहेत। म्हणजेच अख्खी एक पट्टी रंगवलेली आहे। आता ह्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की जेव्हा समान छेदाचे अपूर्णांक आहेत, आता या आपल्या दोन्ही उदाहरणांमध्ये आपले अपूर्णांक कसे आहेत? समछेद अपूर्णांक आहेत। जेव्हा समछेद किंवा समान छेदांचे अपूर्णांक असतात तेव्हा त्यांची बेरीज करताना फक्त अंशांची बेरीज होते। छेद तोच राहतो, बदलत नाही। छेदाची बेरीज होतीये का? छेदाची बेरीज होत नाही। आपण पाहिलं की 2/5 आणि 1/5 यांची बेरीज केली तर 2 अधिक 1 3 होत आहे आणि खालचा छेद जो समान छेद आहे तो तसाच राहतो। आता समजा माझे भिन्न छेद असतील तर काय करायचं? इथे उदाहरण आहे 1/8 आणि 7/12। आता भिन्न छेद असले की आपण नेहमी काय करतो? त्याचे आधी छेद समान करून घेतो। आता समान छेद कसे करायचे? आपण अपूर्णांकांची तुलना करताना पूर्वी पाहिलेलं आहे की आपण छेद समान करायसाठी छेदांचा आधी लसावी काढतो आणि मग तो लसावी हाच छेद असेल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढतो। आता 1/8 आणि 7/12 ह्याच्यामध्ये छेद आहेत 8 आणि 12, त्यांचा लसावी आला 24। का बरं? 8 त्रिक 24 आणि 12 दुने 24। आता आपण सममूल्य अपूर्णांक काढणार आहोत की छेद 24 येईल। 1/8 चा सममूल्य अपूर्णांक आहे 3/24 आणि 7/12 चा सममूल्य अपूर्णांक आहे 14/24। अंशाला आणि छेदाला इथे दोन्हीकडे 2 ने गुणलंय त्यामुळे उत्तर आलेलं आहे 14/24। आता 14 आणि 3 अशी फक्त आपण अंशांची बेरीज करतो। अंशाची बेरीज करून उत्तर आलंय 17, छेद 24 तसंच राहिला। म्हणजेच 1/8 अधिक 7/12 ह्यांचं उत्तर आलेलं आहे 17/24। आता या पुढच्या उदाहरणामध्ये 3 अपूर्णांक दिलेत, 1/2, 3/5 आणि 1/4 आणि यांचे छेद भिन्न आहेत। पद्धत पुन्हा तीच आहे, या तिन्हीच्या छेदांचा लसावी काढायचा। 2, 4 आणि 5 यांचा लसावी येतो 20, 4 पंचे 20, 5 चोक 20 आणि बेद आहे 20, त्यामुळे लसावी आहे 20। आता 20 हा माझा छेद येईल असे मी सममूल्य अपूर्णांक काढणार। 1/2 चं सममूल्य काय आहे? 10/20, अंशाला आणि छेदाला 10 ने गुणलंय। 3/5 चा सममूल्य अपूर्णांक आहे 12/20, दोन्हीकडे अंशाला आणि छेदाला 4 ने गुणलंय। 1/4 चा सममूल्य अपूर्णांक आहे 5/20। आता या तिन्हीची बेरीज केली 10/20 अधिक 12/20 अधिक 5/20। बेरीज होते अंशांची 10 अधिक 12 22, 22 आणि 5 27, त्यामुळे अंश आलेला आहे 27, छेद तोच राहतो, बदलत नाही, त्यामुळे छेद आहे 20। उत्तर आलेलं आहे 27/20, म्हणजेच 1/2 अधिक 3/5 अधिक 1/4 याचं उत्तर आलेलं आहे 27/20।
आता मी हे अपूर्णांक जरा वेगळ्या क्रमाने लिहिले असते. म्हणजे मी 1/2 आधी लिहिण्याऐवजी तो शेवटी लिहिला असता, तर माझी बेरीज बदलली असती का? नसती बदलली. समजा मी असं लिहिलं 3/5 अधिक 1/4 अधिक 1/2, तरी माझं उत्तर 27/20च येणार आहे. आपण जसं पूर्ण अंकांची बेरीज करतो, म्हणजे 5, 10, 11, 12 अशा पूर्ण आकड्यांची बेरीज करतो, तर ती जशी आपण कुठल्याही क्रमाने करू शकतो, तसंच अपूर्णांकांची बेरीज सुद्धा कुठल्याही क्रमाने करता येते. कुठल्याही क्रमाने बेरीज केली तरी उत्तर तेच येतं, बदलत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळे वेगळे अपूर्णांक घेऊन त्याची वेगळ्या वेगळ्या क्रमाने बेरीज करून हे बघू शकता.